तराई भागातील जुन्या इमारती धोकादायक घोषित करून रहिवाशांना घर रिकामं करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार रहिवाशांनी आमदार श्री संजय केळकर यांच्याकडे केली. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावर आमदार श्री केळकर यांनी अधिकाऱ्यांना रहिवाशांवर दबाव टाकू नये, योग्य करार झाल्याशिवाय घरं रिकामी करण्यास भाग पाडू नये अशा सूचना दिल्या. तसंच शाळांकडून जादा शुल्क वसुली, रेंटल घरांची समस्या आणि करवसुलीतील सपत्न भाव यावर देखील त्यांनी प्रशासनाला सुनावलं. ज्या ज्या जुन्या इमारती आहेत त्या ठिकाणी पण फसवणुकीचे प्रकार आहेत. काही काही बिल्डर या संज्ञेखाली लोक शिरलेली आहेत आणि तिथले रहिवासी वगैरे गरीब आहेत, त्यांना दमदाट्या करून त्यांना घरं खाली करायला लावतात. त्या ठिकाणी बिल्डिंग महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी ती धोकादायक दाखवायची, ती पाडून टाकायची आणि रहिवाशांनी यांच्या दरवाजामध्ये चक्रा मारत बसायच्या. तर तशा प्रकारचं चरईमध्ये, आता चरई हा ठाण्यातला फार जुना भाग आहे, तिथे जुन्या इमारती आहेत आणि त्या ठिकाणचे लोक आले होते. तर त्यांचाही प्रश्न जो आहे तो आता मार्गी लागलेला आहे. मी ताबडतोब महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की खबरदार, तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते करता कामा नये आणि रहिवाशीचा हक्क अबाधित राहायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांचं आणि विकासकाचं ॲग्रीमेंट झालं पाहिजे. त्याच्या आधीच त्यांना हुसकावून लावून त्या ठिकाणी कोणी दादागिरी करता कामा नये.